मॅन ऑफ द मॅच सार्थक असतील. सार्थक मॅन ऑफ द मॅच. आणि प्रथम चव्हाण सार्थक असतील मॅन ऑफ द मॅच. सो आपण त्यांची बाईट घ्यायची आहे ही विनंती असेल. आणि मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. सार्थक थोडंसं थांबायचं आहे. सार्थक थोडंसं थांबायचंय. लाजू नको. बघ लाईव्ह वरती आहेस तू. घरचे पण बघत असतील. मॅन ऑफ द मॅच मिळतीये. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. येस. मॅन ऑफ द मॅच मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर सिनियर्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात तुमच्या टीममध्ये. त्यामध्ये योगेश दादाचा विचार केला, त्यानंतर आनंद दादांचा विचार केला. खूप सारा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे, सागर दादाकडे देखील खूप सारा एक्सपिरियन्स आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर तू यंग जनरेशन आहे. काय म्हणशील, कशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि कसं गायडन्स त्यांच्या माध्यमातून भेटतोय? त्यांच्याकडूनच आम्ही शिकतो आणि पुढे जातो. ते आम्हाला चान्स देतात. हेच आमच्यासाठी खूप सारं आहे. अरे इतकं कमी कशाला बोलतोय? थांब ना. योगेश दादाबद्दल विशेष करून काय म्हणशील? कारण योगेश दादा नेहमी शांत असतो. मिसफील्ड झाली तरी देखील शांत आपल्याला पाहायला मिळतो. कुठेतरी प्रोत्साहित करत असतो. त्याच्याबद्दल काय म्हणशील? योगेश दादा कधी प्रॅक्टिसला येत नाही तरी पण प्रत्येक मॅचमध्ये तोच खेळतो. क्या बात आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन केलंय. सागर बनकरी आई. अरे तुझं वायवा नाही घेते हरकत नाहीये. तू घाबरतोय किती हरकत नाही. हा होता मॅन ऑफ द मॅच. नाव बॅक टू दी आपण कमेंट्री बॉक्स, जिथे रोशनजी संते सर आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. खूप चांगली बाईट त्यांनी दिली. खूप चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे आणि दोन्ही संघांसाठी तेवढा महत्त्वाचा हा सामना नाही आहे, कारण की दोन्ही संघ या स्पर्धेमधून बाहेर आहेत. हिरा 11 आणि दोस्ती 11 या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. स्ट्राईक इनला फलंदाज युवराज आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरून खेळतायत. अप अँड पनी थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आहेत शुभम. प्रत्येक विकेटसाठी साईनाथ ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. शुभम यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हिरा 11 हा संघ आपण पाहतोय. या टीममध्ये संतोष दादा इन ॲक्शनमध्ये आहेत. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत.
लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतील आणि तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल 12. अंतिम सामना सुरू आहे या दोन टीममध्ये. उद्या शेवटचा दिवस, सुपर संडे ग्रँड फिनालेचा दिवस आहे. कांबा प्रीमियर लीग सीझन 5. पुन्हा एकदा कॅप शॉट सिलेक्शन, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे उपस्थित, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि येतो आहे हा डॉट बॉल. धावसंख्या 13 आहे. लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या आहे 13. दोन्ही संघांसाठी तेवढा महत्त्वाचा हा सामना नाही आहे. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद साईनाथ ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये असतील गोलंदाज शुभम यांच्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. ओमकार ठगे शंभू ग्रुपकडून ओमकार ठगे यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आपण प्रार्थना करूया. आमच्यासोबत शिवभक्त रुपेश दादा गायकर आहेत. चला 5 ओव्हरची मॅच आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे. उद्या ठीक सकाळी 8 वाजता सामने सुरू होतील, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस, ग्रँड फिनाले. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. रुपेश दादा गायकर आमच्यासोबत आहेत आणि कोच देखील आहेत. नक्कीच नुकत्याच झालेल्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी महिलांचा संघ, त्या टीमचे ते कोच होते आणि चॅम्पियन झाले होते. BMC महिला संघ. क्या बात आहे, पूर्ण BMC मधून 22 संघांचा सहभाग होता आणि त्यामधून रुपेश दादा गायकर यांनी ज्यांना कोचिंग केलं होतं त्यांचा संघ नक्कीच चॅम्पियन झाला होता. धावसंख्या आहे 14. स्ट्रायकिंगला फलंदाज संतोष. शॉर्ट आर्म पुल केला, डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु जज करतायत तिघांच्या मधोमध हा चेंडू पडतोय आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती आहेत. कांबा प्रीमियर लीग सीझन 5 दुसरा दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे. दोन्ही संघांसाठी सामना तेवढा महत्त्वाचा नाही आहे. एक प्रॅक्टिस सुरू आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. शॉर्ट आर्म पुल केला, डीपमध्ये फिल्डर आहेत संजय. प्रयत्न खूप चांगले केले होते संजयने त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 17. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना.
पुन्हा एकदा अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करण्याचा प्रयत्न, पायाने हा चेंडू अडवला आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या आहे 18. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, तिसरं षटक सुरू आहे. बघा या मॅचमध्ये ड्रिंक्स ब्रेक नाही आहे, परंतु पाणी हवं असेल तर पाणी आतमध्ये येईल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला डीपमध्ये, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. बघा उद्या ठीक 8 वाजता सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की कदाचित सामने देखील वाढू शकतात, कारण की 9 सामन्यांचं उद्या देखील शेड्यूल आहे. परंतु जर पॉईंट सेम झाले तर नक्कीच सुपर ओव्हर खेळवली जाईल, त्यामध्ये 4 संघ 40+ देखील आहेत. त्यामुळे उद्या तारेवरची कसरत करावी लागणार आहे आयोजकांना. त्यामुळे जे उद्या संघ खेळणार आहेत त्या संघांना विनंती असेल, जी वेळ आपल्याला दिली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. 8 वाजता सामने सुरू होतील. यस, एखादा संघ जर उपस्थित असेल आणि एखादा संघ उपस्थित नसेल तर नक्कीच समोरच्या संघाने जर ऑब्जेक्शन घेतला तर त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ही सूचना आहे सर्व संघांसाठी. उद्या पहिला सामना चलो शिर्डी 11 आणि लायन्स 11 या 2 टीममध्ये आहे. 8 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना SSK 11 आणि RCS 11 या 2 टीममध्ये असणार आहे. तो सामना 9 वाजता सुरू होईल. त्यानंतर 40+चे 4 संघ आहेत. शॉर्ट ऑन पुल केला, पाठवला स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, KPL चौकार. धावसंख्या आहे 25. गोलंदाज अभय आहेत या 4थ्या षटकामध्ये. यावेळेस बॅटची कडा आहे आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. कांबा प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने 2 दिवस या स्पर्धेमध्ये संधी दिली, त्याबद्दल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय आनंद शेठ बनकरी, योगेश शेठ बनकरी, सागर बनकरी, प्रवीणदादा बनकरी, विकासदादा निचिते, साईनाथ ठाकरे, सागर लोखंडे, ऋतिक सुरोशे, ऋतिक मसोंडे, संतोष सुरोशे, आदेश पावशे, पंकज भोईर. पुन्हा एकदा पूल करतायत. पॉवर पूल आहे, गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय KPL चौकार. या सर्वांचं मनापासून आभार. आणि वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित
लॉंग ऑफला, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, डायरेक्ट हिट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात या चेंडूवरती एकूण 2 धावा, कारण की डायरेक्ट हिट झालं होतं. या 20 ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. बघा लहान मुलगा चेंडू टाकेल कसा, टाकतोय का, क्या बात आहे. बघा वय वर्ष किती आहेत त्याचे पंच, किती 10 का 12 वर्ष आहेत. क्या बात आहे, चांगले ॲक्शन आहे, चांगले ॲक्शन आहे, क्या बात आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती अर्णव पाटील यांची आणि त्यामध्ये मीच कॉमेंट्री करत होतो. तोंडरे नाईट स्पर्धा पनवेल येथे नक्कीच ती सुरू होती आणि प्रेक्षणीय सामना होता आणि त्या मॅचमध्ये 10 वर्षाचा मुलगा अर्णव पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. स्विच हिट आणि आय थिंक एकच धाव आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या बॉलर सूरज यांच्यासाठी. काय गोलंदाजी होतीये सूरजच्या माध्यमातून, प्रेक्षकांची मनं जिंकलेत, आयोजकांची मनं जिंकलेत सूरजने. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय. मी कौतुक करेन सूरज यांचं, त्याचा आत्मविश्वास, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्सचं मी कौतुक करेन. किती मोठा बॅट्समन असेल परंतु तो अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ब्राईट फ्युचर आहे. पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न केले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 42. अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर आहे आणि शेवटच्या बॉलवरती मिळते एक धाव. टाळ्या होऊन जाऊ द्या सूरजसाठी. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी सूरजने केली आहे या मॅच मध्ये, या शेवटच्या षटकामध्ये. आणि अवघ्या 3च उद्या त्याचा आदर्श घ्या सर्वांनी, विनंती असेल, कारण की 8 ते 9 सामने उद्या खेळवायचे आहेत आणि जर पॉईंट सेम झाले तर योगेश दादा सामने वाढतील याची देखील विनंती असेल. त्यामुळे ज्याप्रमाणे सूरजने अवघ्या 3 मिनिटांमध्ये षटक हाताळलं आहे, उद्या देखील 3 ते 4 मिनिटांमध्ये प्रत्येक जो बॉलर असेल त्याला ही विनंती असणार आहे आयोजकांच्या वतीने, कारण की शेवटचा सामना मेगा फायनल देखील सूर्याच्या प्रकाशामध्ये झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे आयोजकांची.
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 3 दिवस इन्व्हिटेशन दिलं होतं विकासजी निचिते यांनी, परंतु 2च दिवस या स्पर्धेमध्ये मी येऊ शकलो. 2 दिवस या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. आनंद शेठ बनकरी असतील, योगेश शेठ बनकरी असतील, सागर बनकरी असतील, प्रवीण बनकरी असतील, विकास निचिते, साईनाथ ठाकरे, सागर लोखंडे, ऋतिक सुरोशे, ऋतिक मसोंडे, संतोष सुरोशे, आदेश पावशे, पंकज भोईर, कुणाल खरकर, रुपेश गायकर, शुभम खरकर, शुभम पवार, अनिकेत बेलवले, अनिकेत इंदुलकर आणि राज विशे या सर्व आयोजन समितीचं मी मनापासून आभार मानतो. आमचे समालोचक मित्र A1 जोडी प्रसन्न चव्हाण आणि प्रथम चव्हाण यांचं देखील आभार मानतो. आमचे ऑफिशियल गुणलेखक नयन धुमाळ यांचा आभार मानतो. 10 क्रिकच्या संपूर्ण टीमचा आभार मानतो. आमचे DJ मास्टर यांचं देखील मी आभार मानतो आणि पंचांचं विशेष आभार. तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि कांबा प्रीमियर लीगचा आनंद घेत राहा. जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकू आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आहे आमचे साथी समालोचक, अत्यंत टॅलेंटेड समालोचक ज्याने फार कमी काळामध्ये आणि फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या टेनिस विश्वामध्ये, कारण की त्याचा प्रवास माझ्या समोरून सुरू झालेला आहे. आणि प्रसन्नाला आपण देऊया त्याच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. आपण विशेष शुभ सन्मान करणार आहोत. 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त समालोचन आपल्याला सर्वांना ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थानं त्यांना 3 दिवस आपण बोलवलं होतं, मात्र शेड्यूल बिझी आहे आणि त्यामुळे फक्त 2 दिवस आपल्याला वेळ देऊ शकले. मात्र ते इथे आले आणि या संपूर्ण आयोजन समितीच्या, खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांची मनं ज्यांनी आपल्या समालोचनाने जिंकली अशा आपल्या सर्वांचे लाडके वेल्वेट व्हॉइस ऑफ डोंबिवली, कारिवलीचा गोड आवाज, अर्थातच रोशनजी संते सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांची वर्णी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते असे रोशनजी संते सर आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. त्यांचा आपण मनापासून आभार जे मात्र व्यक्त करणार आहोत. फार चांगलं आवाज, फार चांगलं तंत्रशुद्ध समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने मुरबाड परिसर असो, पडगा परिसर असो, शहापूर परिसर असो, डोंबिवली परिसर असो, कल्याण डोंबिवली परिसर असो, भिवंडी असो, आमने लोणाळ असो किंबहुना बदलापूर असो, रायगड ठाणेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये जी मोठी स्पर्धा आहे आवर्जून आयोजकांची पहिली पसंती असणारे रोशनजी संते सर यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेला, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती जीवन आणि 2 खेळाडू सचिन आणि परेश हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावींची गरज आहे 44. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती जीवन, स्ट्रायकिंग एंडवरती परेश. परेशच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्यात आलाय, चेंडू चाललाय मिड ऑन क्षेत्रामध्ये, कॅच कंप्लीट, धक्का क्रमांक पहिला, परेश गेईचा अंत.
नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर रोशनजी संते सर त्यांचा शेड्यूल बिझी असतो, यावेळेस देखील त्यांना तीन दिवस आपण KPL साठी बोलवलं होतं, मात्र फक्त आणि फक्त 2च दिवस तिथे उपस्थित राहू शकले. एक पण खेळाडूचं नाव आम्ही घेतलं नाहीये, एकही खेळाडूचं नाव घेतलं नाहीये. आणि बघा ज्या चिठ्ठ्या आम्ही काढू, चिठ्ठी निघाली तो जर प्रेझेंट असेल, उपस्थित असेल तर आम्ही देऊ, उपस्थित नसेल लगेच दुसरी चिठ्ठी काढली जाईल. खेळाडूंची असेल तरी दुसरी चिठ्ठी काढली जाईल. यावेळेस फुलटॉस बॉल आणि ऑन साइडला वळवलाय, कॅच झाली मैदानावरती कंप्लीट आणि अशा रीतीने विकेट्स झाले पतन. फलंदाज होतील बाद. सचिनच्या खेळीचा अंत. धावसंख्या 4 या आकड्यावरती नैतिक मसोंडे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज देखील तयार. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये देखील धावा इतक्या काही आल्या नाही आहेत आणि ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. धोक्याची घंटा नक्कीच पाहायला मिळते. अजून एक विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद. यश खेळीचा अंत. असं वाटतंय की ही मॅच हिचा रिझल्ट काही जास्त मॅटर करू शकणार नाही आणि तशीच ही मॅच दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उद्या परफेक्ट 8 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद करून घ्या. आज कॉमेंटेटर, अंपायर आणि त्याच्यासोबतीला लाईव्ह DJ सगळे 8च्या अगोदर आले होते. 8ला सेटअप रेडी होता तरी देखील टीम्स आल्या नव्हत्या. तर उद्या टीम्स आल्या नाही. पहिली मॅच जर लेट झाला 4 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल ची शक्यता. कॅच कंप्लीट. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. फलंदाज फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. 1 मोर विकेट डाऊन.
ऑन साईडला फक्त दिशा दाखवली आहे, मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 रन्स ऑन द बोर्ड, 7 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा काही समाप्त. धावफलक 7 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची आवश्यकता, हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटते मागच्या वर्षी रुपेश दादा ॲज अ स्कोरर होते. 2 वर्ष मी करत होतो ज्यावेळेस मागील, तर दोन्ही वर्षी रुपेश दादा ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळाले आणि जबरदस्त स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावर्षी नयनजी धुमाळ सर आपण पाहू शकतो ॲज अ स्कोरर, जबरदस्त स्कोरिंग त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. आमचे सागरदादा लोखंडे बघू शकतो आपण, भरपूर मेहनत सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील पाहायला मिळते. बॉलबायच्या भूमिकेमध्ये ते ड्रिंक्स ट्रॉली बॉलबायच्या भूमिकेमध्ये आपल्याला नक्कीच ते थोड्या वेळासाठी पाहायला मिळाले. त्यानंतर ड्रिंक्स बॉयच्या भूमिकेमध्ये आमची त्यांनी काळजी घेतली, असे आमचे सागरदादा लोखंडे, त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. विलास कांबळे यांच्या शाईन गाडीची चावी हरवली आहे, कोणाला मिळाली आणून द्या ही विनंती असेल. दुसरी चावी आहे पण घरी आहे, आणायला जायला लागेल, त्यामुळे विनंती आहे आणून द्या. चौकाराला धावफलक 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. कंप्लीट झाल्यात धावा 2 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जर पाहायला गेलं या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जीवन यांच्या माध्यमातून 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आड होईल. भाऊ जोशी साहेबांना विनंती करेल, भाऊदादा जोशी आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि निलेश दादा सुरोशे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्वालिफाय झालेला आहे. उद्या बँजो बुक कर निलेश दादा, आणि सुमित भाऊ तुम्ही पण बँजो बुक करा, हरकत नाही आहे. दोन्ही आपल्याला संघ मालक पाहायला मिळत आहेत एक साथ आहेत. बँजो बुक करा, हरकत नाही आहे. उद्या बँजो नक्की वाजेल, पण कुणाच्या घरासमोर वाजेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेस देखील इथे फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालेलं आहे, सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणू शकतो.
देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 18 या आकड्यावरती, 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 महेश यांच्या माध्यमातून मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. दिगंबर आणि अभय हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल ॲड होईल. एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती 19 या आकड्यावरती. तर बघा, कांबा प्रीमियर लीग सीझन नंबर 5 चे बक्षीस मी अनाउन्स करतोय. जो संघ चॅम्पियन बनेल त्या संघाला 40,000 रुपयेचा धनादेश आणि त्या समवेत एक ब्युटिफुल चॅम्पियनशिपची ट्रॉफी पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 20,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक. सुंदर अशी संकल्पना गावाला एकत्रित करण्यासाठी. क्रिकेट हे फक्त निमित्त आहे, मात्र संपूर्ण गाव हे 3 दिवस एकत्र झाला पाहिजे. ही संकल्पना जर सर्वांना आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आपल्या स्पर्धेसाठी. कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे 3 दिवस गावाच्या एकतेसाठी आणि प्रत्येक जण एकतेसाठी मेहनत करतोय, परिश्रम करतोय आणि अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला प्रत्येकाची पाहायला मिळाली. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो मीटिंग चालू आहे, काहीतरी 1.5-2 लाखाची काहीतरी उलाढाल होत असेल असं वाटतंय. यावेळेस फक्त ड्राईव्ह करण्यात आलाय. सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील व्हाईट बॉल. अभंतरची धाव फलकावरती आहे. टीमची टोटल 22. विजयासाठी अजून 22 धावेंची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. 22 धावेंची आवश्यकता. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कोणी नाही आहे. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. आता समीकरण 20 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 20 धावा आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती संतोष पाहायला मिळतील. ते म्हणतील आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणी दिसू पण नका, आता मी बॉलिंग करायला येणार आहे. कोणी दिसायचं पण नाही माझ्याजवळ. आमचे गणेश त्यांनी देखील भरपूर मेहनत. आमचे रोशन असतील त्यांची देखील अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. कुणाल असतील त्यांनी देखील भरपूर मेहनत केली. 6 चेंडू विजयासाठी 20 धावेंची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती सिंगल. आता 5 चेंडू 19 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. आता विजयासाठी 4 चेंडू 19 धावेंची गरज. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल डीप मध्ये फिल्डर जरूरत. सिंगल कंप्लीट होईल.
समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 18 धावा. उद्या परफेक्ट 8 वाजता मॅचेस सुरू होतील. सोळा धावांची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. क्या बात है. या गोलंदाजाला ओव्हर का दिली नाही. अरे बापरे, क्या बात है. आता तो म्हणाल पुढच्या वेळेस ज्यावेळेस स्पर्धा होईल मला पहिली ओव्हर पाहिजे. वेळ आलेली आहे. नाही नाही, अजून 50 वर्ष तरी खेळेल असे म्हणतायत. आडव्या पट्ट्याने फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. मिळेल एकही धाव नाही आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच हिरा 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम हिरा 11. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत. ते म्हणजेच टीम ओनली दोस्ती 11 मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला बळतोय. मॅन ऑफ द मॅच जीवन, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली असा जीवन मॅन ऑफ द मॅच असेल. आपण त्वरित मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. जीवन लवकरात लवकर यायचं आणि लकी ड्रॉ देखील करू आपण.